बातमी छगन भुजबळ यांच्या संदर्भात भुजबळांना रोखण्यासाठी कोकाटेंना दादांनी बळ दिलंय का हा सवाल उपस्थित होतोय। कोकाटे हे कृषी मंत्री पद त्यांना मिळालेलं आहे। अजित पवार यांनी भुजबळांना डच्चू दिलाय। माणिकराव कोकाटे यांचं छगन भुजबळांशी काही वेळा असलेलं राजकीय वैर लक्षात घेत भुजबळांवर दादांकडून कोकाटे यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जातोय का हा सवाल उपस्थित होतोय। कोकाटे यांच्या दौऱ्यादरम्यान छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघामध्ये देखील कार्यक्रम घेण्यात येणार आहे। राष्ट्रवादीच्या गटातटाच्या राजकारणामध्ये माणिकराव कोकाटे कायम अजित पवार यांच्या सोबतच राहिलेले आहेत। भुजबळांना कायम उघड विरोध करणारा नेता म्हणून माणिकराव कोकाटे यांची जिल्ह्यामध्ये ओळख आहे। कोकाटे यांना कृषी मंत्रीपद मिळालेलं आहे। अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना डच्चू दिलाय। तर भुजबळांना रोखण्यासाठी म्हणून माणिकराव कोकाटे यांना अजित पवार हे पाठिंबा देत आहेत का हा सवाल उपस्थित होतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, आपण पाहतोय खाते वाटप जाहीर झालेलं आहे आणि आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी मंत्री पद आलंय। मात्र यामुळे नव्या चर्चांना आता उधाण येताना दिसतंय। अजित पवार यांनी कोकाटेंना पाठराखण केलेली आहे कारण दादांना त्यांना डच्चू द्यायचा होता असं कुठेतरी समीकरण दिसतंय। या संदर्भात काय माहिती? एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल नाशिक जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून, कारण भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते नाराज होते। गेल्या काही दिवसांपासून ते नाशिकमध्ये होते। अगदी कालच ते मुंबईकडे हे रवाना झालेले आहेत। अजून त्यांनी अद्याप वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे आणि काल या सगळ्यानंतर काल खाते वाटप जाहीर झालेलं आहे। खाते वाटपमध्ये माणिकराव कोकाटे जे जिल्ह्यातले एक महत्वाचे नेते आहेत, गेले अनेक टर्म ते आमदार म्हणून निवडून येत आहेत, त्यांना एक महत्वाचं खातं देण्यात आलेलं आहे। कृषी मंत्री पद त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। या सगळ्या घडामोडीनंतर अजितदादांकडनं बळ माणिकराव कोकाटेंना दिला जातो अशा पद्धतीच्या चर्चा नाशिकमध्ये आता हे रंगताना आपल्याला बघायला मिळते। भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर कोकाटेंना हे बळ देण्याचं काम जे अजितदादा करतायत असं अशा पद्धतीच्या चर्चा आता नाशिकमध्ये एकूणच हे रंगताना आपल्याला बघायला मिळतोय। अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडनं थेट अशा पद्धतीचा संपर्क भुजबळांसाठी करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भुजबळ असेल हे दोघेही काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण ते आधीच अशा पद्धतीने अजितदादांकडनं नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचं जे काँग्रेस आहे, जे वर्चस्व आहे ते कायम राहण्यासाठी कोकाटेंना बळ देण्याच्या एकूणच एक अशा पद्धतीचं काम हे जे अजितदादा करतायत अशा पद्धतीची चर्चा नाशिकमध्ये रंगताना बघायला मिळत आहे। अगदीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।